पुढे त्या ठिकाणी शुक्र तीर्थाचं महात्म्य येतं, पुढे नागेश्वर तीर्थाचं महात्म्य येतं आणि त्यानंतर जलशाही तीर्थाचं महात्म्य येतं आणि त्याच्यानंतर मुंडी तीर्थ, अमलेश्वर तीर्थ, लोटेश्वर तीर्थ, हंसेश्वर तीर्थ, पुढे जाबालेश्वर तीर्थाचं महात्म्य आहे आणि त्या तीर्थाच्या नंतर गरुडेश्वर तीर्थाचं महात्म्य सांगितलं की गरुडेश्वर तीर्थ सुंदर असं महात्म्य आहे। 2 मिनिटं आपण सर्वांनी नर्मदा मैयाचं चिंतन करायचंय, मग ते महात्म्य पाहू आणि या गरुडेश्वर तीर्थावर आजचा आपला मुक्काम होईल। सर्वांनी आळस मोकळा करा आणि माता नर्मदेचं चिंतन करा। टाळी वाजवायची बरं सर्वांनी। मैया अमर कंटक वाली तुम हो भोली भाली, तेरे गुण गाते गए साधु बजा बजा ताली, तेरे गुण गाते गए साधु बजा बजा ताली। मैया अमर कंटक वाली तुम हो भोली भाली, मैया अमर कंटक वाली तुम हो भोली भाली, चार भुजाधारी तुम हो भोली भाली, मैया अमर भुजाधारी तुम हो भोली भाली। जय हरि बोल। मगर पर किनी सवारी हाथ कमल का फूल, मगर पर किनी सवारी बुरे मगर पर किनी सवारी हाथ कमल का फूल, बुरे मगर पर किनी सवारी हाथ कमल का फूल। सबको देती रिद्धि सिद्धि हमें गए हमें गए भैया, चार भुजाधारी तुम हो भोली भाली, भैया भुजाधारी तुम हो भोली भाली, अमर कंटक वाली तुम हो भोली भाली, भैया कंटक वाली तुम हो भोली भाली। नहीं हमारा हुक्म तबेला नहीं बात उड़ता, हमारा हुक्म कबीला नहीं बात उड़ता, नहीं हमारा हुक्म कबीला नहीं बात उड़ता, नहीं हमारा हुक्म कबीला नहीं बात उड़ता। हम तो आए चरण तुम्हारे चरण पड़े किला, तो आए चरण तुम्हारे चरण पड़े किला, हम तो आए चरण तुम्हारे चरण पड़े किला, तो आए चरण तुम्हारे चरण पड़े किला। भैया चार भुजाधारी तुम हो भोली भाली, भैया चार भुजाधारी तुम हो भोली भाली, चार भुजाधारी तुम हो भोली भाली, भैया चार भुजाधारी तुम हो भोली भाली। लाखों पापी तुमने तारे लगी नपल की दे, लाखों पापी तुमने तारे लगे नपल की दे, लाखों पापी तुमने तारे लगे नपल की दे, लाखों पापी तुमने तारे लगे नपल की दे। अब तो मैया मेरी बारी कहाँ लगा दे, अब तो मैया मेरी बारी कहाँ लगा दे, अब तो मैया मेरी बारी कहाँ लगा दे, अब तो मैया मेरी बारी कहाँ लगा दे। मैया चार भुजाधारी तुम हो भोली भाली, मैया चार भुजाधारी
पार्वती वल्लभ सदाशिवा नमो नर्मदा माई देवा पार्वती वल्लभ सदाशिवा पार्वती वल्लभ सदाशिवा पार्वती वल्लभ सदाशिवा नमो नर्मदा माई देवा पार्वती वल्लभ नर्मदा मैया पार्वती वल्लभ सदाशिवा नमो नर्मदा माई देवा 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 पार्वती वल्लभ सदाशिवा नर्मदा सुंदर सी नर्मदा मैयाची कथा आहे. आपण आजचा 6वा दिवस कथेचं रसपान करतोय. नर्मदा मैयाचं फक्त नाव जरी घेतलं तरी आपली हजारो जन्माची पाप नष्ट होतात. आपल्या भाग्याने 6 दिवसाची कथा झाली. उद्याच्या दिवशी आपल्या कथेचं शेवटचं सत्र, उद्याच्या दिवशी आपल्या कथेची समाप्ती होईल. सकाळी गाथ्याची समाप्ती आहे. पारायणाला बसलेली मंडळी सर्वांनी सकाळी गाथ्याचं पूजन करायचंय आणि संध्याकाळी या वेळेला नर्मदा पुराण आपल्या कथेची समाप्ती आणि नर्मदा पुराणाचं या वेळेला या ठिकाणी पूजन होईल. तर उद्याच्या दिवशी पारायणा बसलेल्यांनी सकाळी घरून येताना ताट आणायची आहे. पुन्हा कथेला येताना सर्वांनी आरतीची ताट आणायची आहे. ग्रंथाचं पूजन होईल आणि उद्याच्या दिवशी आपल्या कथेची सांगता होईल. सकाळी गाथ्याची सांगता होईल. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित. आपली कथा या ठिकाणी विराम घेते. एक वेगळं वातावरण आहे आणि इथे एकदमच वेगळं वातावरण आहे. त्यामुळे जसं संग असतो तसा रंग चढतो. तर आपल्याला चॉईस असते, निवड असते, आपल्याला काय निवडायचं असतं. आपण ज्या रंगामध्ये जातो त्या रंगामध्ये मिसळून जातो. हा आत्म्याचा स्वभाव आहे. आणि आज विशेष एकादशी आहे. असा संयोग आहे की एकादशी आहे आणि बाहेर असं उद्मन्न वातावरण आहे. तर भारत भूमीमध्ये आपण जन्माला घेतला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की इथे मी सगळेजण असे भाविक सगळे लेडीज बघतोय, पण असे यंग मुलं मुली फार कमी दिसत आहेत. तर आपल्याला असं वाटतं की भक्ती भाव, तर हे सगळं फक्त म्हाताऱ्या लोकांचंच काम आहे किंवा बायांचं काम आहे. बघा किती 90% बायाच आहेत, पुरुषांचं तर नाहीच आहे आणि यंग मुलांचं तर अजिबात नाही आहे. तर मग तिथे मी अशी डॉक्टर इथे आली तर थोडंसं ऑड मॅन आउट वाटत असेल, नाही ना? नाही, कारण की मला प्रत्येक जण विचारतात, अहो तुम्ही डॉक्टर, तुम्ही सायन्स शिकतातल्या, तुम्ही अध्यात्मावर कसं बोलतात? तर त्यांना मी म्हणते की सायन्स हे काय, साधं ABCD आहे आणि अध्यात्म काय, सुपर सायन्स आहे. तर हे मुलगाला पण खूप सारं आपल्याला वाटतं, बुद्धिमत्तेने आपल्याला समजतं, पण अध्यात्म सुपर सायन्ससाठी आपल्याला हृदय शुद्ध पाहिजे.
तिथे पवित्रता पाहिजे, फक्त पुण्य नाही त्याच्यामध्ये खूप तुमच्यामध्ये हृदयामधला जो आत्मा आहे, त्याच्यानंतर परमात्मा आहे, तो समजायला काय पाहिजे, खूपच पुण्याच्या पुढीकडे तुमच्यामध्ये खूप पवित्रता पाहिजे. आणि जसं विश्वासच ठेवत नाही लोक. अध्यात्म म्हणजे काय, आत्मसाक्षात्कार म्हणजेच काय, आपण स्वतः आत्मा आहोत, आपल्या हृदयात परमात्मा आहे आणि आत्मा आणि परमात्मा याचा संयोग, आणि त्यासाठी आपल्याला मनुष्य जीवन मिळालेलं आहे. ते समजणं हे मनुष्य जीवनाचा भारतभूमीमध्ये जन्माला आलेलं हा व्यक्ती समजू शकतो. आणि ही एक प्रोसेस आहे भक्तिभाव, जिथे आज असं म्हटलं जातं जेव्हा भगवंत जन्म घेतात, म्हणजे भगवंतांना यायचं असेल तर दिवस एकादशीच्या रूपात येतात, पाण्याच्या रूपात जन्म घेतात. त्या पवित्र नद्या जसं गंगा नदी आहे, नर्मदा नदी, या रूपात भगवंतांचा अवतार होतो. आणि या कलियुग हा कलह आणि दंभाचा आहे. तर या कलयुगमध्ये तर दंभामध्ये इतका माणूस ग्रस्त असतो, तर त्यासाठी ते इतके कृपाळू भगवंत शास्त्रामध्ये अवतरित होतात आणि नामामध्ये अवतरित होतात. तर आपल्याला जर कोणी म्हणतं देव दाखव, तर देव दाखवण्यासाठी सायन्सच्या भाषामध्ये, समजा मी बायोलॉजीचे स्टुडंट असेल, छोटे छोटे मायक्रो किटाणू ऑर्गॅनिझम असतात, त्यांना मायक्रोस्कोप लागेल की नाही बघायला, तर तो अडाणी काय म्हणेल, मी नाही म्हणजे मला मानत नाही किंवा मी विश्वास नाही ठेवत, इथे काही छोटे छोटे जंतू आहे. अरे बाबा, तुला सायन्सला ॲडमिशन घेऊन, तुला सायन्स लॅबमध्ये जाऊन मायक्रोस्कोप शिकून खूप ट्रेनिंग झाल्यावर तुला ते ऑर्गॅनिझम दिसतील ना. जर तुला दिसत नाही तर हा काय, तो अडाणी आहे. परमेश्वर सगळीकडे आहे, तो हृदयामध्ये पण आहे, आपल्या सगळ्या अणु रेणूमध्ये आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. त्यांच्याशिवाय जीव सृष्टीच नाही आहे. ते समजण्यासाठी तुला आपोआप कसं दिसेल, तर हे इंद्रियाच्या पलीकडे आहे, अधोक्षक म्हणतात. तर सगळ्यात महत्त्वाचा संदेश आज एकादशीच्या दिवशी आणि ह्या पवित्र ठिकाणी मी देऊ इच्छिते की हा मार्गशीर्ष महिना आहे. तर भगवद्गीतामध्ये मार्गशीर्ष महिना संपला आहे, पण भगवद्गीतामध्ये भगवंत म्हणतात की मी मासामध्ये, महिन्यामध्ये मार्गशीर्ष आहेत. आणि मार्गशीर्ष महिना खूप महत्त्वाचा का बरं आहे, कारण त्या दिवशी काय झालं होतं, मोक्षदा एकादशी, गीताचा जन्म झाला आहे. आणि आपण भगवंत हा शास्त्रानुसारच समजू शकतो आणि नामस्मरणामध्ये समजू शकतो. आणि त्यासाठी एकादशी दर 15 दिवसाला येते. तर आपण हे आपल्या संस्कृतीमध्ये अनायास देवाला पाया पड, उपास कर, हे कशासाठी, हे शुद्धतासाठी आहे. शुद्धता म्हणजे काय, आपण त्याला विसरून गेलेलो आहे, त्याचं सगळं वापरतो आहे आणि त्याला सोडून आपण एन्जॉय करतो, ह्याला पाप म्हणतात. जसं आपण गुरुजींनी सांगितलं की पापापासून आपल्याला शुद्धता मिळण्यासाठी हा 6 दिवसाचा कार्यक्रम आहे. पण आमचे आधुनिक लोक म्हणतात आम्ही पापच करत नाही, आम्ही कशाला, तुम्ही देवाचं करता म्हणजे तुम्ही पापी आहेत. पण त्यांना हे माहिती नाही आहे की आपण चालताना पण इतके जंतू मारतो, तर आपण त्याचे स्वामी नाही आहे. अनायास आपल्याला इतके पाप होतात. आपण शाकाहारी जरी खाल्लं तर शाकाहारी पालकांमध्ये सुद्धा जे वनस्पती आहे त्याच्यामध्ये पण जीव आहे, तो जीव मारून खातात. तुम्ही म्हणा आम्ही जिवंत कसं राहणार, जीवस्य जीवनम. तर अनायास तुम्हाला पाप होतील. म्हणून गीतामध्ये म्हटलंय की 3ऱ्या अध्यायामध्ये तुम्ही शाकाहारी जरी खाता त्या आधी देवाला अर्पण करा मला, आणि अर्पण करून मी शुद्ध करतो, मग तुम्ही पापमुक्त व्हाल. तुम्ही पाणी गरम, आम्ही डॉक्टर लोक सांगतो की पाणी गरम करून प्या, मारलेलं पाणी. मारता काय, जंतू मारता. तुमच्या देहासाठी तुम्ही किती मारता, मग तुम्हाला सुदृढ राहायचं, पण पाप ऑटोमॅटिक होतंय. म्हणून आपल्याला 15 दिवसाला एकादशी येते. ह्या एकादशीमध्ये असं नाही मार्गशीर्ष महिन्याचे आपण गुरुवार गेले आपल्याला काहीतरी पाहिजे, पण एकादशी ही अशी व्यक्ती शक्ती आहे की त्याच्यामध्ये आपण शुद्ध होतो. तर हे शुद्धतेची प्रोसेस जी आहे ती आपल्याला नाही केलं तर आपण खूप सारे पापाची काय होतो, भागीदारी होतो आणि इतकं ऋण होतं. म्हणून आज सगळं आहे पाश्चात्य देशामध्ये तर खूप सारा एन्जॉयमेंट आहे. पण जितकं तुम्ही एन्जॉय कराल, एन्जॉय करायला प्रॉब्लेम नाही, पण त्याचं स्मरण, त्याचं नॉलेज जे आपण रोज अगर आपण देवाला आपण नमस्कार जरी केला, शास्त्राचं वाचन म्हणजे काय, आधी रामायण महाभारत
संध्याकाळी शुभं करोती हे अनायास व्हायचं, म्हणजे हे प्रोसेस आपोआप शुद्ध होतो आपण. देव काय म्हणतो, मला फक्त अर्पण करून खा, माझं स्मरण करा, मन मना मत भक्तो मद्याजी मा नमस्कुरू. त्याच्याशी प्रेम असलं की अनायास आपण त्याच्याचं स्मरण करू. म्हणूनच फार महत्त्वाचं आहे, जर आपण शास्त्र रोज वाचलं, नामस्मरण केलं, आपली जी संस्कृती फॉलो केली, तर अनायास आपल्याला समजायला लागतो की आपण पाप करतोय. आपण त्याचं सगळा वास आहे, सगळं त्याचंच आहे. तो काहीच त्याला तो भुकेला नाही आहे. तो भाव म्हणजे तुम्ही काही पत्रम पुष्पम फलम तोयम, ते पत्र पण दिलं तरी चालेल, पाणी पण दिलं, पण फलम तोयम भक्त्या म्हणजे मला भक्ती भावाने द्या. माझं स्मरण कधी कराल, जेव्हा तुम्हाला प्रेम जडेल. प्रेम कधी होईल, जेव्हा तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकाल. त्यांनी स्वातंत्र्य दिले, तुम्ही नाही ऐकलं, बाहेर आपण असंच जीवन आलं, जीवन गेलं. कोण म्हणेल पहिला जन्म कोणी बघितला, पुढचा जन्म कोणी बघितला. म्हातारे झाल्यावर आपण करू. म्हातारे झाल्यावर स्मरणशक्ती राहते का, ऐकायला येतं का, दिसतं का डोळ्याला, आपलं मन तरी ठिकाणावर राहतं का. आज म्हातारे लोकांना TV समोर दिला जातो. जितकं तुम्ही म्हातारे व्हाल तितकं मन आहे ना स्वैराट होऊन जातं खूप, कारण की भोग करायची इच्छा असते पण करू नाही शकत. तर तुम्ही जे काही आयुष्यभर स्मरण कराल त्याचंच शेवटी अशी प्रोसेस आहे की तुम्हाला सगळं स्मरण होतं आणि तुम्हाला चान्स दिला जातो. आयुष्यभर नाही केलं तर मग 13 दिवसाचं तरी प्रोसिजर आहे की 13 दिवसात त्याला असं एक देह प्रदान केला जातो त्या आत्म्याला, आणि तो लटकतो घरामध्ये. आणि 13 दिवस आपल्याला गरुड पुराण लावावं लागतं आणि सांगावं लागतं, बघा किती आपण पाप केलेले आहे. आणि तो आत्मा सांगतो पण आपल्याला ऐकायला येत नाही की आता तर तुम्ही नाव घ्या, कारण की परत चान्स दिला जातो. तर आपल्याला असा यातण्याच्या शरीरामध्ये जाऊन आपल्याला ही वेळ येते की आपण दुसरे माझा करतील क्रियाक्रम, आणि आज दुर्दैवाने ते पण करायला वेळ नाही आहे लोकांना. तर मग आपलं कसं होईल, आयुष्य गेलं आणि आपले जे पुढची पिढी ते विश्वास ठेवत नाही, मग भटकत राहा. म्हणून पाश्चात्य देशामध्ये खूपच असे भटकते आत्मे की त्यांचा उद्धारच होत नाही, पुढचा जन्म मिळत नाही, नवीन देह मिळतच नाही. तर अशी आपल्यावर वेळ येऊ नये म्हणून आपली संस्कृती महान आहे. आणि खूप मला आनंद होतोय की तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे आहात. तर मला एकच संदेश द्यायचा आहे की मी लहानपणापासूनच मुलांना शास्त्र मी स्वतः शिकवते आणि हे सुपर सायन्स आहे. त्यामुळे रोज आपण आईवडिलांनाही सांगतो, तुम्ही स्वतः आचरणात आणाल तर आपोआप अनुकरण मुलं करतात. आणि कंटिन्यू आपल्या सवयीचा भाग झाला पाहिजे. आणि आपल्याला त्यांचं स्मरण करत करत काही करा तुम्ही, पण त्यांचं स्मरण करा. आणि स्मरण करण्यासाठी रोज नित्यनेमाने हे शास्त्र वाचा. तर शाळेमध्ये पण आम्ही देतो. तर ही फक्त ग्रंथ नाही आहे, आपण एक तर खूपच पूजा करण्यासाठी लपटून ठेवतो लाल कपड्यामध्ये, नाहीतर मग काय म्हणतो राम राम श्याम श्याम. आम्ही खाणारे पिणारे लोक आहेत तर आम्ही हातच नाही लावत. पण हे काय दैनंदिन जीवनी आहे. पाश्चात्य देशामध्ये ही दैनंदिन जीवनी म्हणून आपल्याला लहानपणापासून मॅन्युअल आहे, लाईफ मॅन्युअल आहे, कसं जगायचं, कर्म कसं करायचं. नाही केलं तर मग आपल्याला आजकाल मेडिटेशन योग करावा लागतो. तर ती वेळ यायला नाही पाहिजे. तर भक्तियोग सर्वश्रेष्ठ योग दिलाय, वेगवेगळी पद्धती आहे, पण सगळ्यात सोपा काय, मन मना मत भक्तो मद्याजी मा नमस्कुरू. त्याचं स्मरण करा आणि सगळं करा, पण त्याचं स्मरण करा. आणि हा भक्तियोगासाठी हे भगवद्गीता आज मी तुमच्यासमोर आलेली आहे. तर प्रत्येक कॉलेजमध्ये लहानपणापासून प्रत्येकाची स्वतःची मोबाईल असतो की नाही, कपडे असतात की नाही स्वतःचे, मग एक गीता, आणि ती गीतामध्ये आपण एक तर पारायण वाचतो, खूप चांगली गोष्ट, पण त्याचा अर्थ प्रत्येक श्लोक वाईज छोट्या मुलांना पण समजला पाहिजे. आणि तो अर्थ समजला की अनायास त्याच्याबद्दल गोडी लागते. तर आम्ही हे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रमोट करतो. तर ही जी गीता आहे, म्हणून आपले पंतप्रधान मोदी कुठेही जातात ना, तर ही गीता घेऊन जातात आणि सांगतात की देशामध्ये याच्यापेक्षा दुसरं गिफ्ट नाही आहे की स्वीकारावं, आणि माझ्याकडे पण देण्यासारखं याच्यासारखं अमूल्य गिफ्ट नाही आहे. मग आपण याला खूप म्हणजे दुर्लक्षित करतो. एकच आहे गीता आमच्याकडे, ती पण कशात आहे, लाल कपड्यात आहे. तर प्रत्येक व्यक्तीकडे आपली आपली गीता पाहिजे. आणि हा एक असा संगी आहे, ती लहानपणापासून फक्त एकच तुम्हाला कामी येणार आहे. कुठल्याही पेजवर प्रॉब्लेम आला, वाचा, लगेच तुम्हाला समजतं. इतका महान ग्रंथ आहे आणि त्यासाठी हा भक्तांद्वाराच दिला जातो. आणि ही गीता काही देशामध्ये इतकी पॉप्युलर झाली आहे की हे दिल्यानंतर लोकांचं परिवर्तन होतं, त्यांना असं वाटतं ट्रान्सफर होतं. म्हणून काही देशामध्ये बॅन आली आहे. तर एवढी पॉवरफुल आहे ही गीता.
तर ही गीता दुकानात नाही मिळत, भक्तच देतात, पण खूप व्हॅल्युएबल आहे. तर ह्या गीतेसाठी मी इथे आलेली आहे. तर ही गीता तुम्हाला उद्या इथे आम्ही ठेवू आणि ज्याला घ्यायची, पण आम्ही असंच फ्रीमध्ये दिलं तर फार मी देऊ शकते, मी खूप देते, पण खूप व्हॅल्युएबल गीता आहे. आम्ही क्विज घेतो आणि बक्षीस म्हणून देतो. तर ही गीता अशी 250 रुपीजला मिळते आणि माझ्यातर्फे मी 150ला देणार आहे, कारण की किंमत आहे त्याची. तर इथे ज्योतिताई आहेत, त्यांच्याकडे हे उद्या इथे ठेवलं जाईल. तर माझी सगळ्यांसाठी विनंती आहे, हे रोज आपल्या जीवनात आलं पाहिजे, तेव्हाच काय होईल, अंतकालेचे मामेम स्मरण मुक्ता कलेवरण. आणि ही इतकी पॉवरफुल आहे, याच्यात सगळं काही आहे, लाईफ मॅनेजमेंट आहे. तुमचं योग कसा करायचा, तुम्ही बाहेर जरी फील्डमध्ये असलात, मॅनेजर जरी असलात, लोकांचं हृदय कसं जिंकायचं, रजोतमोगुणी लोक कसे ओळखायचे, आणि सगळं काही आहे की त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रेसलेस लाईफ जगतात. आज स्ट्रेस इतका आहे, त्यामुळे डायबिटीज, BP, हायपरटेन्शन, आपण डॉक्टरकडे किती बिलं भरतो. हां, आयुष्य घटत चाललंय आणि जे घट्ट आहे 75-70, त्याच्यामध्ये क्वालिटी काहीच नाही आहे, नुसत्या गोळ्या खातोय, कारण की हा योग तुमच्या जीवनात नाही आहे. खूप सिंपल पद्धती आहे, पण ते मिस करतो आहे. आणि त्यासाठी माझी सगळ्यांसाठी विनंती आहे की हे आपल्या जीवनामध्ये नित्य नियमाने आलं पाहिजे. थँक्यू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. थँक्यू.